मी बेसिकली मला प्रशासनाचं नवल वाटतं की आमची लोक जेव्हा विचारायला गेली की मराठी माणसाला का बाबा मारलंस तू, आणि त्याला काय मारण नाही केली आमच्या लोकांनी, आणि तुम्ही आमच्या किरण कश्यपर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केली. मुळात मी तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसाने करायचा, आणि महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसाचाच चालेल. इतर लोकांनी मस्ती नाही करायची. इथे आल्यात, इथे राहत आहे, पाहुण्यांसारखे ना तुमचं स्वागत आहे. इथे येऊन मराठी माणसाच्या उरावर बसण्याचा प्रयत्न नाही करायचा. सर, कुठे ना कुठे त्यांना पॉलिटिकल जो बॅकग्राऊंड आहे त्यांना कुठे ना कुठे पॉलिटिकल सपोर्ट मिळत आहे का परत आणखी यांना, आपल्याला असं वाटतंय का? नाही, पण आम्हाला त्याचा फरक पडत नाही ना. जिथे जिथे मग मराठी माणसावर अन्याय होतोय असं दिसेल तिथे तिथे आमचा महाराष्ट्र सैनिक जातोय, पोचतोय, आणि त्यांना ज्या कळेल, त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये समजवतो आम्ही. सर, एक राजनीतिक प्रश्न विचारू का? सर, काल म्हणजे परवाच आशिष शेलारजी आणि राज ठाकरेजींचं मीटिंग झालेलं, ते महानगरपालिकामध्ये, स्थानिक महानगरपालिकामध्ये मनसे आणि भाजपची युती होणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आमचा आदेशावर चालतो, आणि आम्ही राज ठाकरे साहेबांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील त्याच्यासोबत जाणं हे आमचं कर्तव्य आहे महाराष्ट्र सैनिक म्हणून, आणि आम्ही सदैव राज ठाकरे साहेबांच्या सोबत आहोत. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.